बेबी तू मला घ्यायला आला नाहीस, मी तुला घ्यायला येतो असं तू म्हणाला होतास. शहीद वैमानिक सिद्धार्थच्या पार्थिवाच्या समोर त्याची होणारी पत्नी सोनिया रडताना हे बोलत होती. तिचं रडणं पाहून शेजारी उभ्या असलेल्या हवाई दलाच्या जवानांनाही अश्रू अनावर झालेत. या घटनेविषयी कळाल्यानंतर सर्वांचेच डोळे पाणावले होते. आता सिद्धार्थ यादव यांनी जगाचा निरोप घेतलाय. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या मुलाला निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव जमा झालं होतं. लेफ्टनंट पायलट सिद्धार्थ यादव केवळ 28 वर्षाचे होते. हरियाणाच्या रेवाडीच्या भालकी माजरा गावातील 28 वर्षीय पायलट सिद्धार्थ यादव गुजरातच्या जामनगरमध्ये जॉर्जेट फायटर अपघातात शहीद झाले. शुक्रवारी त्यांचं पार्थिव त्यांच्या गावी पोहोचलं आणि तिथं त्यांना लष्करी सन्मानाने अंतिम निरोप देण्यात आला. सोनियाही आपल्या होणाऱ्या पतीला निरोप देण्यासाठी घटनास्थळी पोहोचली होती. त्यांच्या मृतदेहाजवळ ती रडत होती. सिद्धार्थ आणि सोनिया यांचा 23 मार्च रोजी साखरपुडा झाला होता. 2 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचं लग्न होणार होतं. मात्र आपल्या मुलाला नवरदेवाच्या पोशाखात पाहण्याचं आई आणि वडिलांचं स्वप्न भंगलं. शुक्रवारी वडील सुशील यादव यांनी त्यांच्या मूळ गावी भालकी मांजरा इथं 28 वर्षीय शहीद मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. त्यावेळी हवाई दलाच्या ताफ्यानं गोळीबार करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. फ्लाईट लेफ्टनंट सिद्धार्थ 2 एप्रिल रोजी जामनगर येथील जगवार अपघातात शहीद झाले. शहीद होण्यापूर्वी त्यांनी आपल्या साथीदाराचे प्राण वाचवले. शुक्रवारी सकाळीच त्यांचे पार्थिव रेवाडी येथील त्यांच्या नवीन घरी आणण्यात आलं. त्यानंतर त्यांची अंतिम यात्रा देखील काढण्यात आली. अंत्यसंस्कारासाठी त्यांची होणारी पत्नी स्मशानभूमीत पोहोचली होती. ती मृतदेहाकडे पाहून रडत राहिली आणि वारंवार म्हणायची, कृपया एकदा मला त्याचा चेहरा दाखवा. सोनिया म्हणाली, मला सिद्धार्थचा अभिमान आहे. 2 नोव्हेंबरला सिद्धार्थचं लग्न होणार होतं. त्यासाठी घरी जोरदार तयारी सुरू होती. सिद्धार्थ यादव 2017 मध्ये हवाई दलात दाखल झाले होते. सिद्धार्थ यांचे वडील सुशील कुमार हवाई दलातून निवृत्त झाले होते, तर आजोबा रघुवीर सिंग यांनी भारतीय सैन्यात नोकरी केली होती. त्यांच्या कुटुंबात त्यांच्या आई वडिलांशिवाय एक लहान बहीण खुशी आहे. सिद्धार्थ हे अपघात होण्यापूर्वी 31 मार्च रोजी ड्युटीवर परतले होते.